नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय एकदम सोपा आहे. पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. पण त्याच्यासाठी काय माहिती पाहिजे आपल्याला? प्रथम बेसिक माहिती पाहिजे. आणि तेही सुद्धा बेसिक असं सुटसुटीत माहिती पाहिजे की एकदा समजलं की पुन्हा डबल प्रॉब्लेम यायला नको. तर तुमचा प्रॉब्लेम हमखास या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. तर मी तुम्हाला एका एका व्हिडिओमध्ये आज अपूर्णांकाची बेरीज घेणार आहे आणि 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची वजाबाकी, 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाचा गुणाकार आणि 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाचा भागाकार. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि बिलकुल चुटकीसर गणित तुमच्याकडून सुटतील. तर गणितामध्ये काय सगळ्यात महत्वाचं आहे? पूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येणं महत्वाचं आहे, बेसिक स्वरूपाचा. त्याच्यानंतर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकायचं असेल तर आपल्याला लसावी माहिती असणं महत्वाचं आहे. तर मग आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे अपूर्णांकाची बेरीज. तर अपूर्णांकाची बेरीज म्हणजे काय हे समजून घेण्याच्या अगोदर अपूर्णांक कशाला म्हणायचं आहे? आता ज्या संख्या अंश आणि छेदामध्ये लिहिल्या जातात, अंश आणि छेदामध्ये लिहिल्या जातात त्यांना अपूर्णांक असं म्हणतात. ज्या संख्या वर आणि खाली लिहिल्या जातात त्याला अपूर्णांक असं म्हणतात. ज्या संख्या अपवाड मध्ये लिहिल्या जातात त्याला अपूर्णांक असं म्हणतात. ज्या संख्या उभ्या 2 टिंब्यामध्ये लिहिल्या जातात त्याला अपूर्णांक असं म्हणतात. ज्या संख्या भागाकाराच्या स्वरूपात लिहिल्या जातात त्याला अपूर्णांक असं म्हणतात. तर अपूर्णांकाच्या संदर्भात आपल्याला समजलेलं असेल. तर मग आता आपल्याला काय करायचंय? अपूर्णांकाची बेरीज समजून घ्यायची. तर अपूर्णांकाची बेरीज 2 प्रकारे समजून घ्यायची. एक नंबर, जेव्हा या ठिकाणी छेद समान असेल, जेव्हा छेद समान असेल तेव्हा काय करायचं आणि जेव्हा छेद समान नसेल तेव्हा काय करायचं. तर एक एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर मग आता प्रथम आपण गणिताकडे लक्ष देऊया आणि चालता चालता नियम पण समजून घेऊया. तर मग चला, 5/7 + 9/7 बरोबर किती? त्याला अपूर्णांक म्हणतात आणि इथं बेरजेचं चिन्ह आहे. तर आपल्याला बेरीज करायची आहे. तर आता जेव्हा छेद समान असतात, म्हणजे छेद किती आहे? 7 आणि 7 आहे, तर तेव्हा लसावी तोच असतो. लसावी तोच असतो म्हणजे काय? 7 असतो. तर तेव्हा अंशांशाची काय करतात? बेरीज करतात. तेव्हा अंशांशाची काय करतात? बेरीज करतात. एक नंबर लक्षात, पुन्हा डबल लक्षात घ्या. जेव्हा छेद समान असतात तेव्हा लसावी तोच असतो. म्हणजे सर्व छेदापैकी एक अंक किंवा एक संख्या घ्यायची, ती संख्या घ्यायची, तोच लसावी असतो. आणि तेव्हा अंशांशाची म्हणजे वरच्या काय होते? बेरीज होते. म्हणजे बेरीज कोणाची होईल? अंश म्हणजे 5 + 9 तर बरोबर 7 हे छेदस्थानी जसे तसे म्हणजे लसावी जसा तसल्याचा, आणि 9 5 किती? 14. तर आता 14/7 इथं अपूर्णांकाची बेरीज झाली. म्हणजे तुम्हाला जर तोडायचं असेल तोडा. 7 1 7 7 2 14, 2/1 म्हणजे काय? 2. याचं उत्तर किती आलं? 2. आता 2 नंबरच्या गणितामध्ये बघा, 3/9 + 12/9 यामध्ये प्रथम काय करायचं? आपल्याला छेदाचा लसावी करायचा. जेव्हा छेद समान असतात तेव्हा लसावी तोच लिहायचा. म्हणजे काय? 2 पैकी एकच 9 घ्यायचा आहे. त्यानंतर अंशांशाची काय होईल? बेरीज म्हणजे 3 + 12. तर याचं उत्तर काय येईल? 9 जसे तसे 12 आणि 3 किती झाले? 15. म्हणजे 15/9 हा पूर्णांक आलाय. तर आता भाग तोडा. मग आता गुणोत्तराच्या स्वरूपात लिहायचं आहे. गुणोत्तर म्हणजे काय? काटछाट करून आलेला भागाकार. म्हणजे 3 त्रिक 9, 3/5 15 म्हणजे 5/3. तर या ठिकाणी 5/3 हा अपूर्णांक आलेला आहे. हे आपल्याला छेद समान आहे या संदर्भात पाहिलंय. काय लक्षात घ्यायचं आहे? जेव्हा छेद समान असतात तेव्हा अपूर्णांकाची बेरीज करत असताना समान छेद आहे तेव्हा लसावी तोच असतो. त्याच्यानंतर 2 नंबर मुद्दा काय? अंशांशाची बेरीज होते जेव्हा छेद असेल तेव्हा, समान असेल तेव्हा. आता छेद या ठिकाणी भिन्न म्हणजे वेगळा आहे. तर मग आता इथं 4/15 7/30 या अपूर्णांकाची बेरीज करायची. तर अपूर्णांकाची बेरीज करत असताना काय लक्षात ठेवायचं? पहा, एक नंबर मुद्दा. 1 नंबर मुद्दा, प्रथम छेदाचा लसावी काढावा. काय? प्रथम छेदाचा लसावी काढावा. 2 नंबर मुद्दा, आलेला लसावीला प्रत्येक छेदानं भागावं. म्हणजे एका
छदानं भागायचं, म्हणजे प्रथम 15 भागायचं, नंतर 30 भागायचं. त्याच्यानंतर आलेल्या भागकरांना अंशाला गुणायचंय आणि अंशाची बेरीज करायची. इतकं सोपं आहे. मग आता 15 आणि 30, 15ची दुप्पट किती आहे? 30 आहे. 30 लसावी आला. जर तुम्हाला समजत नसेल तर 15 आणि 30 यांचा लसावी काढायचा. 15 आणि 30 कोणत्या पाड्यात आहे? 15च्या पाड्याचं नाव डाव्या साईडला लिहायचं. 15 1 15, 15 2 30. शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये का? नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? पायाच्या संख्येचा गुणाकार. 15 1 15, 15 2 30. बघा लसावी किती आला? 30. पण एक मुद्दा लक्षात ठेवायचा, 15ची दुप्पट किती आहे? 30. तर त्या ठिकाणी 30 लसावी. आता 15च्या पाड्यामध्ये 30 आहे, 15च्या पाड्यामध्ये 27 असेल तर 15 आणि 27 लसावी किती? 27. 15च्या पाड्यामध्ये 60 आहे तर 15 आणि 60 लसावी किती येईल? 60च येईल. हा मूळ मुद्दा आपल्याला समजलाय. तर मग आता इथं लसावी आला 30. आता प्रत्येक छदानं म्हणजे एका 15नं, प्रत्येक छदानं म्हणजे एका 30नं काय करायचं? या 30ला भागायचंय लसावीला. मग सांगा 15 2 30, दोन्ही इथं लिहायचं गुणाकाराच्या स्वरूपात आणि 30 1 30, एक इथं लिहायचं. तर मग आता यांचा गुणाकार करायचा. 4 2 8, यांचा गुणाकार किती आला? 8 आणि 7 1 7. आता गुणाकाराचे काय करायचे? गुणाकार 8 आणि 7 आलाय, त्यांची बेरीज करायची. छेद हा जसा तसा लिहा आणि 8 आणि 7 किती? 15. 15 आणि 30 कोणत्या पाड्यामध्ये? 15च्या. 15 1 15, 15 2 30. एक आपण 2 उत्तर आलंय म्हणजे अर्ध उत्तर आलंय. हे आपल्याला समजलं असेल. 4 नंबरचं गणित बघा. 9 आपण 27 आणि 7 आपण 54 यांची बेरीज करायची. या अपूर्णांकाची बेरीज करायची. तर बेरीज करत असताना प्रथम छदाचा लसावी काढा. 27 आणि 54चा लसावी किती? 27ची दुप्पट 54 आहे म्हणून लसावी किती आला? 54. त्यानंतर काय करायचं? आलेल्या लसावीला प्रत्येक छदाना भागायचं. म्हणजे प्रत्येक म्हणजे एका 27, 27 दोन्ही 54 दोन्ही मांडायचे आणि 54 1 54. म्हणजे आलेल्या गुण म्हणजे भाकरानं याला गुणायचंय. मग सांगा गुणाकाराची काय करायची? बेरीज. 9 2 18 हा गुणाकार आहे आणि 7 1 7. म्हणजेच 18 आणि 7 किती झाले? 25 आणि 54 लसावी जसा तसा लिहावा. म्हणजे अपूर्णांकाची बेरीज किती आली? 25 आपण 54. हे तुम्हाला आता समजलं असेल. तर आता पुढचं गणित पाहायचं आहे. गणित अवघड नाही. 7 आपण 16 अधिक 5 आपण 32 अधिक 3 आपण 64. त्याला घाबरायचं काम नाही. तर याच्यामध्ये काय करायचं? हे अपूर्णांकाची बेरीज आहे आणि 2 ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे. हे सुद्धा 2 अंकी घ्या, 3 अंकी घ्या, 4 अंकी, अशा पद्धतीने अपूर्णांक मांडा. काही प्रॉब्लेम नाही. तर मग आता याच्यामध्ये सुद्धा प्रथम छदाचा लसावी काढायचा आहे. तर लसावी किती येईल? 16ची दुप्पट 32, 32ची दुप्पट 64. असं जर दुप्पट असं तर दुप्पट निघत नाही. याचा काय करायचं? 16ची दुप्पट 32, 32ची दुप्पट 64 असं तर लसावी किती येईल? 64. उदाहरणार्थ 7ची दुप्पट 14, 14ची दुप्पट 28, यांचा लसावी किती येईल? 28. आता पुढचं बघा. 27ची दुप्पट 54, 54ची दुप्पट 108, तर लसावी किती येईल? 108. उदाहरणार्थ 20ची दुप्पट 40, 40ची दुप्पट 80, तर मग आता 20, 40 आणि 80चा लसावी किती येईल? 80. हे आपल्याला समजलं असेल. जर तसं जमत नसेल तर आपण लसावी काढत असताना नेहमीची पद्धत आपल्या लक्षात घ्यायची. 16 32 आणि 64 यांचा लसावी काढत असताना तर आता सांगा कोणत्या पाड्यात आहे? 16 32 आणि 64. 16च्या. 16 1 16, 16 2 32, 16 4 64. आता शेवटच्या दोन अंकाला भाग जातोय कितीनं? 2नच. म्हणजे 2 4 हे कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. पाड्याचं नाव डाव्या साईडने लिहायचं. एक जसं तसं लिहा. 2च्या पाड्यामध्ये नाही. बे 1 बे आणि बे 2 4. शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये एका नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. लसावी म्हणजेच काय? पायाच्या संख्येचा गुणाकार. 16 2 32, 32 2 64. एकनं गुणलं म्हणजे तोच गुणाकार येतोय. तर लसावी किती आला? 64. आलेल्या लसावीला प्रत्येक छदानं भागावं. म्हणजे सांगा 16 चौक 64, 32 2 64 आणि 64 1 64. मग आता सांगा 7 चौक
28. त्यानंतर 5 दोन्ही 10 आणि 3 1 3. छेद म्हणजे लसावीचा संतसा लिहा. आता यामध्ये अंशाची काय करायची बेरीज. 3 आणि 0 3, 3 आणि 8 11, 11शी 1 हाताला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 किती 4. तर 41 आपण 64 एक आलाय, अपूर्णांक आलेला आहे. बघा किती सोपं आहे. आता त्याच्यानंतर 4 आपण 14, 3 आपण 28, 2 आपण 56. तर यांचं काय करायचं आपल्याला. प्रथम छेदाचा लसावी काढायचा आहे. बेरीज करायची म्हणून प्रथम छेदाचा लसावी काढायचा आहे. मग आता लसावी किती येईल सांगा. 14 ची दुप्पट 28, 28 ची दुप्पट 56. मग आता याची दुप्पट आहे म्हणून लसावी किती येईल. 14 28 56चा 56 लसावी येईल. हे समजलं. आता त्याच्यानंतर आलेल्या लसावीला प्रत्येक छेदानं बघावं. म्हणजे सांगा 14 चौक 56, 28 दोन्ही 56 आणि 56 1 56, 4 चौक 16 अधिक 3 दोन्ही 6 आणि बे 1 बे. आता इथं लसावी जसा तसा लिहा आणि अंशाची बेरीज करा. सांगा 2 आणि 6 8 आणि 8 आणि 6 14, 14शी 4 हाताला 1 आणि 1 आणि 1 2. म्हणजे 24 आपण 56. यालाही सुद्धा तुम्ही काढू शकता. म्हणजे याचा गुण काटछाट करून आलेला भाकर म्हणजे संक्षिप्त रूप देऊ शकता. तर आता 24 आपण 56 इथपर्यंतच आपल्याला काय करायचं. अपूर्णांकापर्यंत बेरीज करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर आपण एक एक मुद्दा त्या ठिकाणी घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.